नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपल्याला 34 साईज कटोरी ब्लाऊज पेपर कटिंग करायचे आहे. तर मी पेपर कटिंग ऑलरेडी केलेली आहे. फक्त मापाच्या ब्लाऊजवरून आपल्याला माप कसं घ्यायचं. तर उंची आहे बघा आपली 14 इंच आहे. उंचीचं माप 14 इंच आहे. उंचीमध्ये 14 इंच, उंचीमध्ये 1 इंच ॲड करून संपूर्ण उंची जी आहे ती आपल्याला 15 घ्यायची. बाह्य आहे आपली 5 इंचाची. छातीचा चौथा भाग काढायचा आहे. 8.5 इंचाची छाती आहे बघा. अशा पद्धतीने छातीचा चौथा भाग काढायचा. आता आपल्याला कमरेचं माप घ्यायचं आहे. कमर जे काय आपलं भरतंय ते बघा. कमर भरलेला आहे आपला 28 इंच. पाठीमागचा गळा आहे 4 इंच आणि बाहीचा दंडघेर आहे 6.25 इंच. तर अशा पद्धतीने हे माप आहे संपूर्ण. तर आणि हे बघा असा पण तुम्ही छातीचा भाग आहे चौथा भाग काढू शकता आणि ह्या पद्धतीने सुद्धा तुम्ही छातीचा चौथा भाग आहे तो काढू शकता. ही गळा जी आहे ना, गळाची उंची खूप कमी आहे तर मी उंचीप्रमाणेच गळा घेणार आहे. 3 पद्धत आहे आपल्याला छातीचा चौथा भाग काढायची. सरळ भागाने निघतो आणि उलट्या भागाने आपण चौथा भाग आहे तो काढू शकतो. तर अशा पद्धतीने संपूर्ण माप आहे ते मी वहीत लिहून घेतलं. आणि आता आपल्याला जे आपले माप आहे, आपण जे पेपर कटिंग करून ठेवलेले आहे, तर त्या पेपर कटिंगवरती पेपर कटिंग करायची आहे. व्यवस्थित आपल्याला ह्या उंचीमध्ये आपली 12.5चीच उंची आहे. तर आपण अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे बघा, 13 इंच. त्याच्यामध्ये 1 इंच वाढून म्हणजे संपूर्ण उंची आपल्याला 14 इंच घ्यायची आहे. तर ह्या पद्धतीने मी माप आहे बघा खडून आहे व्यवस्थित मार्किंग करून घ्यायची. अजिबात कुठं कमी जास्त होऊन नाही द्यायचं. संपूर्ण मापे आहेत. आता ही क्रॉसपट्टी, ही आपली योगपट्टी, बाहीचं सुद्धा माप आहे ते टाकून घ्यायचं. आपली बाही आहे 5 इंचाची. 5 इंचावरती एक मार्किंग करून घ्यायची. आणि आपलं बाहीचं जर कापड आहे नाही बघा, खालीवर पण आहे थोडंफार, तर ते पण व्यवस्थित सरळ करून घ्यायचं ह्याच बाहीनी. हे बघा अशा पद्धतीने बाहीचं मापसुद्धा टाकून झालं. आता आपण क्रॉसपट्टीचं माप टाकून कटोरी ठेवून व्यवस्थित आपल्याला मार्किंग आहे ती करून घ्यायची आहे. म्हणजे संपूर्ण आपल्या पेपर पॅटर्नची मार्किंग आहे ती आपल्या अस्तरवरती झालेली आहे. तर ही योगपट्टीसुद्धा ह्या पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायची. हे बघा क्रॉसपट्टीसुद्धा आपण मार्किंग करून घेतली. आणि आता आपण आपलं हे पॅटर्न आहे परत व्यवस्थितच ठेवून द्यायचे. अजिबात आपलं पॅटर्न आहे एखादं इकडं तिकडं झालं नाही पाहिजे, ह्या गोष्टीची काळजी घ्यायची तुम्ही. आता आपण व्यवस्थित कटिंग करून घेऊ. कटिंग करताना काळजीपूर्वक कटिंग करायची. अजिबात आपलं जे आपण 2 अस्तर एक सोबत कटिंग करतोय तर कमी जास्तानी झालं पाहिजे, व्यवस्थित कटिंग झाली पाहिजे. आणि अस्तर आहे ते आपल्याला तंतोतंतच कटिंग करायचं आहे. पण ब्लाऊज पीस आहे तो आपण एक्स्ट्रा कटिंग करतो. तर ते कशासाठी आपण एक्स्ट्रा कटिंग करतो, तर आपल्याला स्टिचिंगसाठी व्यवस्थित आहे ते आपल्याला जोडता येईल म्हणून आपल्याला ते एक्स्ट्रा आहे ब्लाऊज पीस कट करायचा. पण अस्तर जे आपल्याला कट करायचं आहे ना, ते एकदम तंतोतंत म्हणजे हाय तेवढंच कटिंग करायचं आहे. त्याच्यामध्ये अजिबात बदल करायचा नाही. तर कटोरी आता कटिंग करून घेऊ आणि त्याचबरोबर बाही पण कटिंग करून घ्यायची. आणि बाहीची जी आपण उंची आहे बघा एकदम एकसारखी करून घेतलेली आहे ना, ती उंचीसुद्धा आपल्याला एकसारखी करून घ्यायची आणि व्यवस्थित कटिंग करून संपूर्ण मापे आहेत ते साईडला घ्यायचे आहेत. आणि मग आपल्याला लगेचच ब्लाऊज पीससुद्धा आहे बघा कटिंग करून घ्यायचा आहे. मी ब्लाऊज पीस हा हातरते. तर ही लेस कॉम्बिनेशन खूप छान आहे, मला आवडलं. आणि साडी पण डेली यूजसाठी चांगली आहे, कापड पण साडीचं छान आहे. तर आता आपण ब्लाऊज पीस आहे तो कटिंग करून घेऊ लगेचच. व्यवस्थित आपल्याला जे पण आपण अस्तर कटिंग केलेले आहे ते व्यवस्थित ठेवून घ्यायचे आणि व्यवस्थित कटिंग करायचे आहे. एक्स्ट्रा कट करायचा आहे आपल्याला, कारण का आपल्याला स्टिच करायचं आहे. अस्तर आहे ते पूर्ण संपूर्ण ब्लाऊजला आधी जोडून घ्यायचं असतं आणि मग ब्लाऊज आहे तो शिवायचा असतो. तर हे जे आहे ना सिल्क कापड असतं, तर ते कमी जास्त होऊ नये म्हणून आपण ते कटिंग करताना एक्स्ट्रा कटिंग करतो. आणि दुसरा पण ब्लाऊज आहे तो पण आपण एक सोबतच कटिंग करून घेणार आहोत. तर 2 अस्तर आहेत ते मी कटिंग केलेलं आहे. एकाच कस्टमरचे ब्लाऊज आहे ते. आणि हे ब्लाऊज आहे ना तर भरपूर अर्जंट म्हणजे सकाळी आलेत
आणि आपल्याला दुपारपर्यंत 2 वाजेपर्यंत हे ब्लाऊज आहेत ते द्यायचे आहेत. आणि त्याचबरोबर आपल्याला फास्ट ब्लाऊज शिवायचं आहे. ते बघा गोटसाठी सुद्धा मी लगेच तिरक्या पट्ट्या आहेत त्या काढून घेतल्या, म्हणजे आपल्याला टाईमपास आहे आपण ब्लाऊज शिवताना होणार नाही. तर दुसरा पण ब्लाऊज आहे तो मी हे बघा, त्या ब्लाऊजला संपूर्ण स्टोन वर्क आहे, म्हणजे वर्क आहे त्या ब्लाऊजला. तर आधी आपण बाही व्यवस्थित कटिंग करून घेऊ, एकसारखी शेवटपर्यंत कटिंग करून घ्यायची, म्हणजे आपल्याला त्याला शेवटपर्यंत काट आहे, जरी वर्क नाही पण काट आहे. आणि हे बघा पाठीमागचा भाग आहे हा पण व्यवस्थित आहे, एकसारखं जुळून घ्यायचं. थोडंसं हे तिरका आहे ही डिझाईन, पण एकसारखी करून घ्यायची आणि मग आपण कटिंग करून घ्यायची. हा आधी पाठीमागचा भाग आहे तो कटिंग करून घ्यायचा. आणि जे आपण पार्टमध्ये आपला बाकीचे जे पार्ट आहेत ते उरलेले आहेत ते सुद्धा लगेच आपण कटिंग करून घेणार आहोत. तर इतकी सोपी पद्धत आहे आपली कटोरी ब्लाऊज जी कटिंग करण्याची, अस्तर कटिंग करून आणि ब्लाऊज पीस कटिंग करण्याची. जर तुम्हाला आजचा जो व्हिडिओ आहे जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ज्या पण आपल्या नवीन नवीन मैत्रिणी व्हिडिओ पाहत असतील त्यांच्यापर्यंत आपले व्हिडिओ आहेत ते शेअर करा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात तेही मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि काय प्रॉब्लेम येत असेल तर तेही मला तुम्ही ब्लाऊजबद्दल विचारू शकता. तर हे बघा आता आपली कटिंग आहे ती संपूर्ण झालेली आहे. तर काय होतं, ब्लाऊज शिकण्याची इच्छा असती काहींची, पण काहींना कटिंग जमत नाही. तर हे बघा असे जे व्हिडिओ आहेत ते एकदम सोप्या भाषेमध्ये, म्हणजे कोणालाही समजेल एवढी सहज कळेल असे व्हिडिओ आहेत हे. तर तुम्ही व्यवस्थित आहे ते व्हिडिओ बघा आणि तुमचे ब्लाऊज आहेत ते व्यवस्थित कटिंग करा, म्हणजे तुम्हालाही प्रॉब्लेम येणार नाही. आणि आपल्याला कटिंग जे आहे ते आपली झालेली आहे. तर नवीन मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी खूप यूजफुल व्हिडिओ आहे. अशा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा. तर चला मग आता सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.